अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, या परिस्थितीचा परिणाम जो आहे तर इतर देशांमध्ये देखील पाहायला मिळतो आहे. तसेच जे पर्यटक आहे ते देखील अडकलेले आहे आपल्या अ, भारतातील महाराष्ट्राचे अहिल्यानगर शहरातील नय्यर कुटुंब असेल किंवा इतर जे काही कुटुंब आहेत त्यांचे देखील कुटुंबाचे व्यक्ती जे आहे सदस्य ते दुबईमध्ये अडकलेले आहेत. ते संपूर्ण परिवार माझ्यासोबत आहे. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तर काय सांगाल कोण तुमचं आहे दुबईमधील? कधीपासून ते तिथं आहेत? 24 तारखेला माझे आई वडील दुबईला गेले होते. रवींद्र परमानंद बक्षी माझ्या वडिलांचं नाव आहे. आणि ते दुबईवरून उद्या रिटर्न येणार आहेत. पण त्यांची फ्लाईट कॅन्सल झालेली आहे. त्यांचं फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळं भारत गव्हर्नमेंटला एक सांगू इच्छितो की जे फ्लाईटचे टेरिफ आहे, जे काय आहे ते जे रेग्युलर आहे ते रेग्युलरच ठेवायला पाहिजेत. त्याच्यात काही चेंजेस न करता व्यवस्थित त्यांना इंडियाला परत आणलं पाहिजे. पण तुमचं काही त्यांच्याशी बोलणं झालं का? ते सुरक्षित ठिकाणी आहेत का? हो, ते एकदम सुरक्षित आहेत, व्यवस्थित आहेत. त्या हॉटेलमध्ये ज्यांचा स्टे आहे ते व्यवस्थित आहे. राहणं त्यांचं व्यवस्थित आहे, म्हणजे तिकडे काही अडचण नाहीये त्यांना. हं. म्हणजे तुमचं सविस्तर बोलणं झालेलं आहे. हो, एकदम व्यवस्थित आहेत, काही अडचण नाहीये. तुमचं कोण आहे आणि सध्याची परिस्थिती काय आहे तिथली? मी गीता नय्यर, धीरज नय्यर यांची मिसेस. त्यांच्या संग माझं रोज बोलणं होतं. आज सकाळी पण बोलणं झालंय. ते तिकडे व्यवस्थित आहेत, सुखरूप आहेत. पण मला फक्त हे सांगायचं आहे का जे म्हणजे जे पण कोणते पण फ्लाइट्स आहेत ते लवकरात लवकर सुरू व्हावे आणि ते लवकर घरी पोहोचावे, हेच माझी विनंती आहे. रोज काळजी वाटते. हो, रोज काळजी वाटतेय. व्हिडिओ कॉल वगैरे द्वारे बोलणं झालं? हो, हो. बोलणं झालंय. सगळं काही म्हणजे व्यवस्थित आहे ते. आणि बाकी आमचे तिकडचे पण फ्रेंड्स आहेत ते पण त्यांना सहकार्य करतात. दिनेश हाबळे म्हणून आहेत, बाकीचे पण नातेवाईक आहेत. सगळ्यांचा चांगला सपोर्ट आहे. पण एकूण तिथं किती जण आहे सगळे? 8-9 जण आहेत. पण आता ते सगळे एकत्रच हॉटेलमध्ये राहतील. सगळ्यांचा एकच एक ठेवणार आहे स्टे आणि त्याच्यानंतर जे फ्लाइट पहिले भेटेल त्यांना घरी लवकर यावं हेच मला असं वाटतंय. मुलगा आहे, काय सांगाल काय? मुलाला मी सांगते लवकर ये, बस. आणि काय त्यांची मिसेस बोलली, काळजी वाटते बस. तर निश्चितच सगळ्यांना काळजी वाटते की आपल्या परिवाराचे सदस्य जे आहे ते कधी घरी येतील, लवकरात लवकर घरी यावं अशी अपेक्षा जी आहे ते त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे उत्कवनकर कुणाल जायकर, टीव्ही मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.